की त्या व्यक्तीने सांगितलं की मला जातीय तणाव निर्माण करायचा होता. कुठेतरी हा जातीय तणाव निर्माण केला, तर याच्यामध्ये कुठेतरी मध्ये सगळं अशांतता पटवायचं काम त्याला करायचं होतं. कारण की उत्सवाचे दिवस आहे, दसरा झालाय, दीपावली येते, म्हणून त्या लोकांना असा कुठेतरी जातीय तणाव निर्माण करायचा होता. अहिल्यानगर शहर अशांत निर्माण करायचं होतं. बाजारपेठेवर त्याचा परिणाम करायचा होता. पण पोलिसांनी संपूर्ण तो प्रयत्न हाणून पाडला. तो आरोप या जनतेसमोर उघडा झाला. त्यामुळे ही विचाराची मंडळी आज आपण पाहतो की भारतामध्ये मी सातत्याने सांगत असतो, हे लोक संविधान मानत नाही. आणि हे संविधान न मानण्याचं अजून एक उदाहरण त्या जनतेसमोर, महाराष्ट्रातल्या असेल, भारताच्या असेल, जनतेसमोर आले की मग कोण लोक आहेत हे. पण या समाजाने आज, जर हे लोक सांगतात की आम्ही आता निषेध करतो, निषेध असा करू नये. याचा निषेध यांनी फक्त सोशल मीडियावर करू नये. अशा विचाराचा निषेध यांनी जसं त्या दिवशी कुठेतरी रस्ता रोको केला, त्यांनी हजारोच्या संख्येने, आज यांचे 60-70 हजार लोक आहेत, त्यांनी 60-70 मधले आज 40-50 हजार लोकांनी जमा झालं पाहिजे. आणि 40-50 हजार लोकांनी जमा करून त्या लोकांचा निषेध केला पाहिजे. तर आम्हाला वाटतं की खरंय. नाहीतर फिलिस्तीनचा निषेध ते इथं नगरमध्ये करतात. पण महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा असा अवमान केला, त्याचा निषेध फक्त सोशल मीडियावर करतात. 4 लोक जातात, पोलिसांना फक्त पत्र देतात. हे आम्हाला निषेध त्यांचा हा मान्य नाही. त्यामुळं बाबासाहेबांचा अवमान हा भारत भूमीचा अवमान आहे. कारण बाबासाहेब मध्ये संविधान आणि संविधान मध्ये भारत देश.